आज लवकर तुम्ही चला. पहाटे फोन आला होता रमाचा. त्याला माहिती आहे मी सकाळी फिरायला जात होते, त्यामुळे आमची ही आणि मी भेटायची वेळ म्हणजे सकाळी 5. फोन झाला, उरगलं, मग बाहेरच पडलो. काय म्हणतो रामा, कसा आहे? बरा आहे ना? मजेत. रमाच्या मुलीचं नाव सायलीच ना? हो, आता 4थीला जाते. हो, तुम्हाला सांगायचंच राहिलं. काय ते? 2 दिवसापूर्वी सुनीताचा फोन आला होता. ती विचारत होती आव्हानचं कसं चाललंय म्हणून. मुलीचा फार जीव माझ्यावर. हो, तिचा छोकरा मात्र फार वांडा. मागे आला होता तर सारखी माझी मिशीच ओढायचा. सुनीतापेक्षा 1 इंच उंच झालाय. रमा अमेरिकेत, सुनीता ऑस्ट्रेलियात. भाऊ, पोरं अगदी योग्य वयात मार्गाला लागली बघा. हो, सगळं वेळच्या वेळेत जा. हो, त्यामुळे काही काळजी नाही. चला निघूया. 2 रुपयाची चॉकलेट. चला घरी, घोटघोट चहा घेऊ. भाऊ या, ही घ्या चॉकलेट बाबा. हा चला भाऊ या. बसा भाऊ, बसा. बसा भाऊ, बसा. येतो का? चला भाऊ, येतो. ड्युटीवर का? हो, चला. टाटा. आबा पोहे आणू? दोघं नाही. बरं. आबा आबा, मी तुम्हाला एक गंमत सांगू का? हो, सांग ना. पोहे. सांगतोयस ना रे. मी आज शाळेत जाणारच नाहीये, कारण की आमच्या शाळेला आज सुट्टी आहे. पक्का बदमाश झालाय. सुट्टी जरी असली ना तरी अभ्यास करायचा. जा, आजोबांना पाणी आण. नुसतं हुंदडायला पाहिजे तुला. अरे बाई, हे घ्या पाणी. सुनबाई, 2 कप चहा टाका. नाही नाही, चहा नको. अहो झाला असता लगेच. नाही नाही, आता पुन्हा केव्हा तरी. अहो, गार पाण्याने कशाला आंघोळ केली? गरम पाणी करत ठेवलं असतं ना. किती गरम होते आज. अहो, चहा करू का? नाही नको, माझा झालाय बाहेर.